जय शिवराय मित्रांनो, आपल्या शिवम ॲग्रो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत। दूध दरामध्ये वारंवार होणारी घसरण आणि पशुखाद्याच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांनी कंटाळून दूध व्यवसाय बंद केल्याच्या अनेक घटना आपण पाहतोय आणि हा व्यवसायातला शेतकरी अडचणीत आल्याचं आपण ऐकतोय। आज नेमकी परिस्थिती बाजारामध्ये काय आहे हे पाहण्यासाठी आपण काष्टी येथील जनावरांच्या बाजारामध्ये आलोय। मित्रांनो, आज आपण आलोय काष्टी येथील जनावरांच्या बाजारामध्ये आणि बाजारात होणारी संत खरेदी विक्री आणि आता राज्यभर गाजणारा गोरक्षकांच्या त्रासाला कंटाळून बाखड जनावरांचा थांबलेला व्यापार आणि जर्सी गायांना होणाऱ्या गोऱ्यांची म्हणजे नर वासरांची खरेदी थांबल्यामुळं पुरेशी समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आज आपण काष्टी येथील व्यापारी योगेश दांगड पाटील यांच्या विषयावर चर्चा करणार आहे की बाबा नेमकं बाजारामध्ये काय परिस्थिती। तुमचं नाव सांगा सर आधी। योगेश दांगड। बाजार शांत आहे सध्या। म्हणजे कधीपासून असं होतंय किंवा काय? 2-3 बाजार झाले। मग आता सध्या 20 लिटर दूध देणाऱ्या गायची काय किंमत आहे तुमच्या? चांगली गाय महागाची 70-80 रुपये लागते। बर, आता तुमच्याकडे किती गायी विक्रीला आल्या सकाळीपासून आणि किती खरेदी झाली, किती विक्री झाली? 9 गाय विकली, अजून 3 शिल्लक आहे। म्हणजे 6 गायांची विक्री झाली, 9 विकल्या, 3 शिल्लक आहेत। बर बर, सरासरी किती हजारांनी विक्री झाली? 65, 70, 50। म्हणजे चांगल्या गायीला पैसे लागतात, पैसे मिळतात। चांगली गाय खरेदी करायची म्हणलं ना पैसे द्यावे लागतात। बाजारामध्ये व्यवहार सगळे म्हणजे संत गतीने चाललेत किंवा व्यवस्थित चालू आहेत? म्हणजे गायची क्वालिटी पाहू, क्वालिटी म्हणजे आता सध्या जनावरांच्या पशुखाद्याचे वाढते बाजार आणि दूध दराची जी खरेदी आहे ती कमी दरात होत असल्यामुळं की शेतकरी या व्यवसायापासून थोडासा दुरावला जातो अशी परिस्थिती आहे। असं शेतकरी बाजारात सध्या कमी, बाहेर राज्यातले व्यापारी जास्त म्हणजे बाहेर बाजार कर्नाटकमध्ये दुधाचा बाजार चांगला असल्यामुळे तिकडचे व्यापारी जास्त आहेत असं तुमचं म्हणणं? धन्यवाद तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल। म्हणजे बाजारामध्ये शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांची गर्दी जास्त आहे असंही यांचं म्हणणं असावं। ठीक आहे, आपण पाहूया आणखी काही व्यापाऱ्यांचं काही वेगळं मत येते का, परंतु प्रतिक्रिया मात्र बाजार थोड्याशा मंद असल्याचंच आपल्याला मिळत असल्याचं पाहायला मिळतं। काष्टी येथील जनावरांच्या बाजारामध्ये बघा 1 नंबर क्वालिटीची कालवड आहे आपल्या समोर, त्याचे मालक आहेत, बघू त्यांची काय अपेक्षा आहे। तुमचं नाव सांगा। सतीश खिळे। मोबाईल नंबर सांगा। 7888 23 0128। या शेतकऱ्याची तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। तुमच्या अपेक्षा सांगा। सांगायला एकदा 90,000 द्यायची। 90,000 पर्यंत ही एकदम क्वालिटीची 4 दातीची पहिलं कालवड आहे बघा, ही आपल्याला मिळू शकते। तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता। जनावरांच्या बाजारामध्ये प्रत्येक क्वालिटीच्या गाया विक्रीला येत असतात। काही ठिकाणी चांगले जातीवंत तर काही ठिकाणी खाद्याभावी किंवा सांभाळण्याभावी खराब चित्र पण येत असतात। तशा गाया आहेत का? जनावरांच्या बाजारामध्ये आलोय तर बाजार कसे चालू आहेत, बाजाराची खरेदी विक्रीची काय परिस्थिती आहे हे आपण इथले अनुभवी व्यापारी आहेत आणि गायीचे मालक पण आहेत, यांना आपण विचारू व त्यांच्याकडे गाय किती आणल्या होत्या आणि काय परिस्थिती आता। बोला, तुमचं नाव सांगा। नाव सांगा आधी। सुदाम केरबा कदम। राशीन। 3 गाय आणल्या होत्या। पुन्हा अजून काय कोणी इस्त्रीनाथ एक जणांनी 10,000 गाय मागितल्या, 2 10,000 रुपयाला एक गाय मागितली बघा। आणि याची गाय 30,000 मागतात। म्हणजे बाजारामध्ये जनावरांची खरेदी विक्री तर मंद आहेच, परंतु व्यवहार मंद जरी असले तरी किंमत मात्र फार कमी किमतीला शेतकरी मागतायत। तर आता हे शेतकऱ्याला आता परवडेल का जर असे 10 आणि 20,000 जर गाय जर जाणार असतील तर? काय अवघड आहे शेतकऱ्याला, काय समजून काय ही गाय जागवाय किती पैसे गेले शेतकऱ्याला? एक दिवसाचा जर पशुखाद्याचा आणि खाण्याचा खर्च केला तर शेतकऱ्याला न परवडणारा धंदा अशी परिस्थिती निर्माण झाली। दिवसाला 200 काय बघायचं, खुराक पाणी चाराज म्हणलं 200। बरं, ही गाय तुम्हाला कितीपर्यंत द्यायची अशी इच्छा आहे? निदान 15 तरी यावा एकीचं। आणखी काही ठिकाणी झालेले व्यवहार आपण पाहू। आज काष्टी येथील जनावरांच्या बाजारामध्ये आपल्याजवळ सोबत काही शेतकरी आणि व्यापारी आहेत,
आज कसे व्यवहार चालू आहेत आणि खरेदी विक्री कशी झाली आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. त्या समोर दिसणाऱ्या याच्या जातीच्या गायी आहेत, त्यांचे आज व्यवहार झालेत का आणि किती झाले असतील तर कितीने झालेत हे आपण त्यांच्याशी चर्चा करू. तुमचं नाव सांगा. माणिक पोपट जाधव. बरं म्हणजे तुम्ही व्यापारी आहेत. व्यापारी. नंबर सांगा. 73 50 73 79 17. ठीक आहे. मग आज किती गायी आणल्या होत्या आणि किती विकल्या? आणल्या होत्या 13 गाई. 13 गायी. बरं त्यातल्या किती सगळ्यांची विक्री झाली? म्हणजे खरेदी विक्री व्यवस्थित चालू आहे म्हणजे भरपूर प्रमाणात. म्हणजे शेतकरी आता पुन्हा एकदा खुश येते. ओके. तुम्ही गाय खरेदी केली का? म्हणजे किती पर्यंत गेली तुमची गाय? तुमची गाय दिली हा 81,000 रुपये. बर तिची काय दुधाची वगैरे काय बोलणं तुमचं? 20 प्लस आहे. 81,000 रुपयाला खरेदी झाली. म्हणजे आता दरामुळे जे कमी झालेले व्यवहार होते ते पूर्वपथावर यायला सुरुवात झाली. ओके ओके ठीक आहे. आता काही अडचण नाही. ओके ठीक आहे. चला काही कोणाला जर गरज असेल काष्टीमध्ये जर चांगल्या जातीच्या गायी घ्यायची असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता. गरीब थोडक्यात बाजाराची जर परिस्थिती पाहिली तर संमिश्र प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून येत असल्या तरी शेतकऱ्यांच्या काही निर्णायक प्रतिक्रियाचा जर विचार केला तर व्यवहार पूर्वपथावर येत असल्याची काही माहिती मिळत असली तरीसुद्धा पशुपालक शेतकरी अजूनही अडचणीतच आहे हे मात्र आपल्याला बाजारात दिसते. तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान.